उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली सध्या आता सुरू होतीये। मुंबईतल्या वरळी, शिवडी आणि सायन या परिसरात ते प्रचार करतायत। ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून ही रॅली निघतीये। आमदार निलेश राणे, खासदार मिलिंद देवरा, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते वरळी इथल्या या प्रचार रॅलीसाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। उमेश, एकनाथ शिंदेंची ही प्रचार रॅली आता सुरू होतीये। थोड्याच वेळात निलेश राणे देखील आहेत, सोबतच मिलिंद देवरा देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत आणि मेन म्हणजे मुख्य बाब म्हणजे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून ही रॅली एकनाथ शिंदे काढतायत, त्यामुळे अनेकांचं याकडे लक्ष असणार आहे। उमेश, काय माहिती आहे या संदर्भातली? उमेश, माझा आवाज येतोय? उमेश पर्यंत आपला आवाज जात नाही। कदाचित आपण पुन्हा एकदा त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। परंतु ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत सध्या वरळीमधली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली सध्या सुरू आहे आणि या प्रचार रॅलीसाठी शिवसेनेचे आमदार निलेश राणे, दीपक केसरकर आणि मिलिंद देवरा हे सुद्धा उपस्थित असल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून ही रॅली निघतीये एकनाथ शिंदेंची, त्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। उमेश, काय वातावरण आहे नेमकं तिकडे? रॅली काढत आहेत आणि एकूणच काय तर थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्याचं काम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे मंत्री आशिष शेलार हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। आशिष शेलार या सगळ्या प्रचार रॅलीच्या दरम्यान त्यांचं कुठेही नाव नव्हतं, मात्र आकस्मिकपणे जे आहेत भाजपचे नेते देखील या प्रचार रॅलीला उपस्थित झालेले आहेत। यासोबतच जर आपण पाहिलं तर निलेश राणे असतील किंवा मग खासदार असतील, माजी मंत्री असतील, हे देखील या प्रचार रॅलीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच काय तर एकनाथ शिंदे वरळीमध्ये दाखल झाल्यानंतर प्रचंड गर्दीची आहे ती वरळी गावाची जी वेशीवर आपल्याला पाहायला मिळते। तिथे डेपो आहे आणि मुख्य रस्ता आहे, तर मुख्य रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली आहे आणि एकूणच पूर्ण रस्ता जो आहे तो सध्या ब्लॉक झालेला आहे। वाहतुकीसाठी जे आहे ते सध्या मोठा त्रास जो आहे सगळ्या वाहतूकदारांना होतोय। मात्र हे आपण पाहू शकतो की एकनाथ शिंदे इथे येणार म्हटल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी त्यांना ते नेमकं काय म्हणतायत, आपल्या मतदारांना नेमकी काय साथ घालतायत हे ऐकण्यासाठी मतदार असतील, वरळीकर असतील, हे मोठ्या प्रमाणात या वरळी नाक्यावरती जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर आहे उमेश, मात्र हा सगळा जो परिसर आहे हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ला मानला जातो। आदित्य ठाकरेंचा हा मतदारसंघ आहे आणि याच अनुषंगानं एकनाथ शिंदे यांची ही प्रचार रॅली आणि तीही आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात, ज्याला राजकीय महत्त्व प्रचंड आहे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर। उमेश, त्याबद्दल काय सांगते? नक्की राजन, अत्यंत महत्व आहे या रॅलीला, कारण आज जर खऱ्या अर्थाने शिवसेनेची प्रचार रॅलीची सुरुवात म्हणावी लागेल तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून झालेली आहे। आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ नसून शिवसेनेचा बालेकिल्ला देखील म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि याच बालेकिल्ल्यातून एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे। ही रॅली झाल्यानंतर ते सायन असेल, शिवडी असेल या परिसरात देखील जाणारे, मात्र त्याआधी त्यांनी सगळ्यात आधी दोन मतदारसंघ निवडलाय तो आदित्य ठाकरे। एकूणच काय तर थेट आदित्य ठाकरे यांना आव्हान द्यायचं यातून दिलं जाते, कारण या सगळ्या जर महानगरपालिकेच्या निवडणुकाचं सगळं राजकारण पाहिलं, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सगळी रणनीती गणितं पाहिली तर आदित्य ठाकरे यांचा मोठा सहभाग या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सगळी रणनीती ठरवण्यासाठी आदित्य ठाकरे महत्वाची भूमिका बजावतात आणि त्यांना थेट आव्हान देण्यासाठी उपमुख्यमंत्री जे आहेत ते वरळी मतदारसंघातून आपल्या प्रचार रॅलीची सुरुवात करताना पाहायला मिळतात। ठीक आहे उमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। रॅली संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।